नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपण शिवाजी सावंत यांच्या छावा या महाकादंबरीच्या सुरुवातीच्या काही पानांमध्ये अक्षरशः डुबकी मारणार आहोत. हो. आजचा आपला विषय आहे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म, त्यावेळची कौटुंबिक परिस्थिती आणि त्याचवेळी स्वराज्यावर घोंगावणारं ते अफझल खानाचं संकट. आणि ही केवळ एका ऐतिहासिक घटनेची नोंद नाहीये. सावंत आपल्याला या घटनांच्या पडद्याआड घेऊन जातात, जिथे आपल्याला एक राजा, एक पिता, एक पती आणि एक पुत्र अगदी यांच्यातला तो संघर्ष दिसतो. राजधर्म आणि पुत्रप्रेम यांच्यातली ही ओढाताण या कादंबरीचा आत्मा आहे असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. चला तर मग या कथेत जरा खोलवर शिरूया. सुरुवात होते पुरंदर किल्ल्यावरून. मध्यरात्र उलटून गेली आहे आणि किल्ल्यावर एक विचित्र तणावपूर्ण शांतता पसरली आहे. जिजाऊसाहेब काळजीत आहेत, येरझारा घालत आहेत. किल्लेदार नेताजीराव पालकर यांची ही अवस्था फार काही वेगळी नाहीये. एका बाळाचा जन्म होणार आहे, पण इतका तणाव का? कारण हे फक्त एक बाळ नाहीये ना, हे शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं पहिलं बाळ आहे. एक वारस ज्याच्या जन्मावर स्वराज्याचं भवितव्य अवलंबून आहे. अच्छा. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात धाकधूक आहे, एक प्रकारची भीती आहे. सगळं काही सुखरूप पार पडेल ना, हीच चिंता सगळ्यांना लागलीये. आणि मग अखेर तो क्षण येतो. सुईण गुजाबाई धावत येते आणि किंचाळते, बाळकेशन आलं. बाळबाळंतीण दोन्ही सुखरूप. आणि मग काय, किल्ल्यावर एकच जल्लोष सुरू होतो. तोफांचे आवाज घुमू लागतात. मला नेताजीरावांची प्रतिक्रिया खूपच आवडली. ते एका लहान मुलासारखे तोफखान्याकडे धावत सुटतात. हो, तो आनंदच तसा आहे. पण इथे एक गोष्ट मनाला खूप खटकते. या एवढ्या महत्वाच्या क्षणी ज्या व्यक्तीने तिथे असायला हवं, शिवाजी महाराज, हो, ते मात्र मोहिमेवर आहेत. कादंबरीत एक जबरदस्त वाक्य आहे बरं का, भोसल्यांच्या पुरुषांना मागल्या कबिल्याचा पायगोवा राहत नाही, हेच खरं. वा. हे एक वाक्य राजधर्माचं आणि वैयक्तिक आयुष्यातील त्यागाचं सार आहे. थैली घेऊन येतो. महाराज घोड्यावर बसलेले आहेत आणि त्यांचं ते राजयोगी रूप. हो. कपाळी शिवगंध, छातीवर भवानीची कवड्यांची माळ, सावंत यांनी उभं केलेलं ते चित्र डोळ्यासमोरून हटत नाही. आणि त्यांची प्रतिक्रिया पहा, ती खूप संयमित आहे. बातमी कळताच ते फक्त आपल्या हातातील सोनकाडे काढून जासुदादा बक्षीस म्हणून देतात. इथे व्यक्तिगत आनंद नाही, तर एक राजा म्हणून दिलेली ती पोचपावती आहे. पण त्या एका कृतीने संपूर्ण सैन्यात चैतन्य पसरतं. आई भवानीचा उधो असा जयघोष सुरू होतो. यावरून कळतं की राजाचा वारस हा फक्त त्याचा एकट्याचा नाही, तर संपूर्ण रयतेचा आहे. अगदी बरोबर. महाराज अखेर पुरंदरवर पोहोचतात. आधी जिजाऊंना भेटतात आणि मग आपल्या मुलाला, आपल्या वारसाला पहिल्यांदा पाहतात. पण मला सर्वात जास्त स्पर्शून गेलं ते सईबाई आणि त्यांच्यातलं नातं. तिथे शब्द फारसे नाहीयेत, फक्त नजरेतून बोलणं आहे. लेखकाला या शांततेतून नेमकं काय सांगायचं असेल? ती सावंत एक महत्वाचा मुद्दा मांडतात. इतिहासात आपण शिवाजी महाराजांना एक राजा म्हणून पाहतो, पण इथे ते आधी एक पती आहेत. सईबाईंची तब्येत ठीक नाही, त्यांना काय वाटत असेल ही चिंता त्यांच्या डोळ्यांत दिसते. खरंय. तो निश्शब्द संवाद त्यांच्या नात्याची खोली दाखवतो. हीच वैयक्तिक नात्यांमधील ऊर्जा त्यांच्या राजकीय धैर्याचा पाया बनते. हा राजा एका क्षणात पती बनतो आणि एका क्षणात परत राजाच्या भूमिकेत शिरतो. ही तारेवरची कसरत अविश्वसनीय आहे. हो. पुढे बाळाच्या बारशाचा सोहळा होतो आणि त्याचं नाव संभाजी ठेवलं जातं. हे नाव महाराजांचे मोठे बंधू जे लढाईत मारले गेले होते त्यांच्या नावावरून ठेवलं जातं. या नावाला एका वीरमरणाची, एका त्यागाची पार्श्वभूमी आहे. हो. आणि हे नाव देताना जिजाऊंच्या मनात नक्कीच आपल्या मोठ्या मुलाची आठवण जागी झाली असेल. त्यामुळे या आनंद सोहळ्याला एक भावनिक किनार आहे. हे नाव केवळ एक नाव नाही, तर एका जबाबदारीचं, एका वारस्याचं ओझं आहे. एक पराक्रमी काकाची जागा. हो. आता या लहानग्या पुतण्याला घ्यायची आहे ही अपेक्षा त्यात दडलेली आहे. आणि याच सोहळ्यात एक अशी घटना घडते जी पुढे संभाजीराजांच्या संपूर्ण आयुष्यावर एक सावली टाकते. ज्योतिषी हर्बट यांनी वर्तवलेली ती भविष्यवाणी. हा कादंबरीतील एक अत्यंत महत्वाचा आणि नाट्यमय प्रसंग आहे. हर्बट त्यांची तुलना थेट भगवान शंकराशी रुद्राशी करतात. रुद्राशी? हो. ते म्हणतात बाळराज तापट आणि भोळे असतील, पण पुराणात जसे रुद्र अप्तजनांकडून फसवले गेले तसाच योग त्यांच्याही कुंडलीत आहे. सावंत इथे फोरशॅडोईंग नावाचं एक प्रभावी साहित्यिक तंत्र वापरतात. अच्छा.
कादंबरीच्या सुरुवातीलाच ही भविष्यवाणी वाचकाच्या मनात एक प्रकारची धास्ती निर्माण करते. म्हणजे ही केवळ भविष्यवाणी नाही, तर वाचकाचा दृष्टिकोन घडवणारं एक साधन आहे. अगदी. यानंतर आपण संभाजी महाराजांच्या प्रत्येक कृतीकडे, प्रत्येक निर्णयाकडे याच भविष्यवाणीच्या चष्म्यातून पाहू लागतो. हे ऐकून महाराजांची काय प्रतिक्रिया होते? महाराज एकांतात जातात. तिथे ते आपल्या स्फटिकाच्या शिवलिंगासमोर प्रार्थना करतात की रुद्राचे सारे गुण घेऊन आलात, तशीच कोणतंही विष पचवण्याची ताकदही घेऊन आला असाल. अरे रे. यात एका पित्याची काळजी, एक असहाय्यता आणि एक दूरदृष्टी आहे. त्यांना कळून चुकलंय की आपल्या मुलाचा प्रवास सोप्पा नाहीये. आणि ही सावली फक्त भविष्याची नव्हती, ती वर्तमानावरही दाटून आली होती, नाही का? विशेषतः सईबाईंच्या प्रकृतीच्या रूपाने. बरोबर. सईबाईंची तब्येत बाळंतपणानंतर खालावतच जाते. त्यांना बाळंतसाधी नावाचा आजार झाल्याचं निदान होतं. राजघराण्यातलं आयुष्य किती अनिश्चित असतं हे यातून दिसतं. एका बाजूला वारस्याच्या जन्माचा आनंद, तर दुसऱ्या बाजूला राणीच्या ढासळत्या प्रकृतीची चिंता. अशा परिस्थितीत जिजाऊ एक निर्णय घेतात, बाळासाठी दुधाई नेमण्याचा. हा निर्णय खूप व्यावहारिक वाटतो, नाही का? व्यावहारिक तर आहेच, पण खरं तर त्यात एक विलक्षण राजकीय दूरदृष्टीही आहे. कापूरहोळ गावच्या धाराऊ नावाच्या एका सामान्य कुणबी स्त्रीची निवड होते. धाराऊ? हो. धाराऊसारख्या सामान्य स्त्रीला राजघराण्याशी जोडून महाराज आणि जिजाऊ सामान्य रयतेशी एक भावनिक नातं निर्माण करत आहेत. हा केवळ एक कौटुंबिक निर्णय नाही, तर एक राजकीय खेळीसुद्धा आहे बरं का. अच्छा, म्हणजे राजपुत्र एका सामान्य मावळ्याच्या घरातल्या स्त्रीच्या पदराखाली वाढणार, यातून रयतेला एक वेगळा संदेश जातो. आणि तो क्षण जेव्हा सईबाई आपलं बाळ धाराऊच्या हातात देतात, तो काळीच पिळवतून टाकणार आहे. त्या म्हणतात, आजपासून तुम्ही यांच्या मासाहेब, आम्ही नावाच्या उरलो. एका आईसाठी यापेक्षा मोठा त्याग काय असू शकतो? खरंय. आणि हे नातं संभाजीराजांच्या जडणघडणीत खूप महत्वाचं ठरतं. धाराऊ त्यांना केवळ दूधच नाही, तर म्हणजे सामान्य माणसाचं जगणं, त्यांचे संस्कार आणि त्यांची भाषाही देते. त्यामुळेच संभाजीराजे पुढे रयतेत इतके सहज मिसळू शकले, याचं मूळ इथे आहे. तर एका बाजूला राजघराण्यात वारसाच्या जन्माचा आनंद आणि आईच्या आजारपणाचं दुःख आहे, पण स्वराज्याला या वैयक्तिक भावनांमध्ये गुंतून राहायला वेळच नाहीये, कारण सीमेवर एक वादळ घोंगावत होतंय, नाही का? हो, आणि ते वादळ होतं अफजल खानाचं. विजापूरच्या दरबारातून चढे घोडा निशी जिंदा या मुर्दा पेश करतो, अशी शपथ घेऊन तो निघालेला असतो. बापरे. त्याची ओळख एक क्रूर आणि कपटी सरदार म्हणूनच होती. तो केवळ लढाई करत नव्हता, तर तो मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत होता. म्हणजे नेमकं काय करत होता तो शिवाजी महाराजांना डिवचण्यासाठी, रयतेचं मनोधैर्य खच्ची करण्यासाठी तुळजापूर, पंढरपूर यांसारख्या देवस्थानांना इजा पोचवत होता. अरे देवा. लोकांना दाखवून देत होता की तुमचा राजा तुमची दैवतही वाचवू शकत नाही. हे एक प्रकारचं सायकोलॉजिकल वॉरफेअर होतं. अनेक मराठा सरदारांना त्याने फितुरीसाठी आपल्या बाजूला वळवून घेतलं होतं. आणि या सगळ्याला महाराज कसे सामोरे गेले, ते तर म्हणजे कौटुंबिक समस्यांमध्ये अडकले होते. इथेच राजाची कसोटी लागते. महाराज त्याच्या सापळ्यात अडकत नाहीत, ते चिडत नाहीत, अविचारी पाऊल उचलत नाहीत. उलट ते अत्यंत शांतपणे आपली रणनीती आखतात. स्वराज्यातले किल्ले मजबूत करतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खानाला सामोरं जाण्यासाठी जावळीच्या घनदाट खोऱ्यात असलेल्या प्रतापगडाची निवड करतात. प्रतापगडाची निवड, यामागे काय विचार होता? ही महाराजांची दूरदृष्टी आहे. त्यांना माहितीये की मैदानात खानाच्या प्रचंड सैन्यासमोर आपला टिकाव लागणार नाही. बरोबर. म्हणून ते असं रणांगण निवडतात जे त्यांच्यासाठी अनुकूल असेल. जावळीचं खोरं म्हणजे नैसर्गिक किल्लाच होता. तिथे खानाची तोफ आणि प्रचंड फौज काहीच कामाची नव्हती. म्हणजे महाराजांनी खानाला त्याच्या ताकदीच्या जागी नाही, तर स्वतःच्या ताकदीच्या जागी खेळायला भाग पाडलं. अगदी बरोबर. या सगळ्या धामधुमीत जो प्रसंग माझ्या मनाला सर्वात भिडला तो म्हणजे महाराजांचा सईबाईंकडून निरोप घेण्याचा क्षण. एका बाजूला स्वराज्य आणि दुसऱ्या बाजूला पत्नी. काय अविश्वसनीय मानसिक संघर्ष असेल तो. त्या अखेरच्या भेटीत सईबाई एकच मागणं मागतात, आमचे शंभूबाळ. एकला जीव, आता राजेच त्यांचे आऊ आणि आबा. त्या एका क्षणात त्या आपल्या मुलगा आणि आपलं आयुष्य महाराजांच्या स्वाधीन करतात. ही महाराजांच्या आयुष्यातील म्हणजे अत्यंत कठीण वेळ होती.
एका बाजूला पत्नी मृत्यूच्या दारात आणि दुसरीकडे स्वराज्यावर आलेलं सर्वात मोठं संकट. आणि इथेच सावंत दाखवतात की याच वैयक्तिक दुःखातून, याच त्यागातून त्यांना सार्वजनिक कर्तव्यासाठी अधिक बळ मिळतं. त्यांना कळून चुकतं की सईबाईंना दिलेलं वचन पूर्ण करायचं असेल तर आधी स्वराज्याला वाचवावं लागेल. राजगडावरून निघताना महाराज जिजाऊंना न भेटता जाण्याचा प्रयत्न करतात. मला वाटतं त्यांना भीती वाटत असेल की आईला भेटल्यावर कदाचित निर्धार डळमळीत होऊ शकतो. अगदी बरोबर. तो एक क्षण त्यांच्यातल्या मानवी भावनांचा आहे. पण जिजाऊ त्यांना थांबवतात आणि त्यांचे शब्द केवळ एका आईचे नसतात तर एका राजमातेचे असतात. काय म्हणतात त्या? त्या म्हणतात, सुखे जा, खाणाचा खात्मा करा, आम्ही तुमच्या परतीच्या वाटेवर नजर जोडून आहोत. वा, म्हणजे त्या त्यांना धीर नाही देत आहेत तर एक प्रकारे आज्ञा देत आहेत, कर्तव्याची आठवण करून देत आहेत. नेमका हाच फरक आहे. महाराजांच्या शक्तीचा खरा स्रोत जिजाऊ आहेत. त्यांचं धैर्य प्रचंड आहे बरं का. त्या आपल्या मुलाला मृत्यूच्या दारात पाठवत आहेत, पण रडत भेकत नाही, तर धर्माची आणि कर्तव्याची आठवण करून देत. हीच ती प्रेरणा आहे जी महाराजांना अफजल खानासारख्या संकटाला सामोरं जाण्याचं बळ देते. तर या भागात आपण जन्माचा आनंद, मृत्यूचं दुःख आणि राजकीय संघर्षाचं सावट या तिन्ही गोष्टींचा अनुभव घेतला. संभाजीराजांचा जन्म हा केवळ एक ऐतिहासिक प्रसंग नाही, तर तो भविष्यवाणी, प्रेम आणि त्यागाच्या धाग्यांनी विणलेला एक भावनिक प्रवास आहे. आणि या भागाचा शेवट महाराजांच्या प्रतापगडावरील युद्धसभेने होतो. आतापर्यंत जी वैयक्तिक कथा सुरू होती ती आता पूर्णपणे मोठ्या राजकीय कथानकात विलीन झालीय. इथून पुढे मराठ्यांच्या इतिहासातील एका नव्या आणि निर्णायक अध्यायाची सुरुवात होते. जाता जाता एक विचार मनात येतो, ज्योतिषांनी वर्तवलेली भविष्यवाणी की संभाजीराजे आपल्याच माणसांकडून फसवले जातील, ही सावली त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर राहिली. लहानपणी आईचं छत्र हरवणं, वडिलांना सतत मोहिमांवर पाहणं आणि हे सततच्या संघर्षाचं वातावरण, या गोष्टींनी त्यांच्या व्यक्तिमत्वाला कसा आकार दिला असेल. आणि ती भविष्यवाणी अखेरीस खरी ठरली. ती नियती होती की त्यांच्या परिस्थितीने घडून आणलेला एक दुःखद योगायोग होता? हा प्रश्न नक्कीच विचार करायला लावणार आहे.